रेश्मा, तुला आज जमेल का भाजी घेऊन यायला? सासूबाईंनी विचारलं. हो आई, जमेल ना. काय आणू संध्याकाळी भाजी? अगं आण ग तुझ्या मनाने. माझ्या गुडघे दुखतात ग आजकाल, नाहीतर मीच आणली असती. आणि हा मेला पाऊस नेमका माझ्या बाहेर पडायच्या वेळी तडमडतो. काही नाही हो आई, मी आणते. आणि आता रोज मीच आणत जाईल येताना भाजी. मला फक्त सांगत जा काय आणायचं आहे ते. अगं तू असं कर ना, येताना अथर्वसोबत ये ना. असं ही दोघे एकाच वेळी येताना तर एकत्रच ये ना. तेवढीच तुझी धावपळ वाचेल ग. सासूबाई असं बोलताच रेश्माच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. नाही आई, मी येईल. मग यांना काम असतं म्हणून उशीर होतो कधी कधी. मी येते आई. रेश्मा घराबाहेर पडली, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू का गायब झालं हे सासूबाईंनी ओळखलं होतं. 2 वर्षापूर्वी रेश्मा आणि अथर्वचं लग्न झालं. रेश्माला 3 लहान बहिणी होत्या आणि घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला लवकर नोकरी धरावी लागली होती. रेश्मा वयात आल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी लग्नाचं स्थळ पाहायला सुरुवात केली. अथर्वचं स्थळ वडिलांना पसंत पडलं. मुलाकडची मंडळी पाहायला आली. सगळ्यांची पसंती झाली आणि लग्न ठरलं. लग्न पार पडलं, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री रेश्माला मोठा धक्का बसला. अथर्व म्हणाला की माझं एका मुलीवर प्रेम होतं, म्हणजे अजूनही आहे, पण ती मला कायमची सोडून गेली कारण तिला माझ्यासोबत आईबाबांना सोडून वेगळं राहायचं होतं. पण मी एकुलते एक मुलगा असल्यामुळे ते मला शक्य नव्हतं. मला त्यावेळी एकाचीच निवड करावी लागली आणि त्यामुळे मी तिला सोडून गेली. आजही तीच माझ्या मनात आहे आणि तिच्याशिवाय मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. मला लग्न करायचंच नव्हतं, पण आईबाबांमुळे मला ते करावं लागलं. पण पत्नी म्हणून मी तुझा स्वीकार नाही करू शकत, असं अथर्वने स्पष्ट सांगितलं. आणि रेश्मासाठी हा धक्का सहन करणं खूप कठीण झालं. ज्याच्यासोबत तिने आयुष्यभराची स्वप्न रंगवली होती त्यानेच त्या स्वप्नावर पाणी फिरवलं होतं. रेश्मासाठी हे सगळं आईबाबांना सांगणं शक्य नव्हतं, कारण आधीच त्यांना अजून 3 बहिणींच्या लग्नाची काळजी होती आणि त्यात आपली भर नको असं तिने ठरवलं. रेश्माने सत्य स्वीकारलं होतं आणि जे आहे त्यात सुख मानून ती चालत होती. तिच्या सासूबाई मात्र तिच्या पाठी अगदी खंबीरपणे उभ्या होत्या आणि रेश्माला तेवढाच काय तो आधार होता. पुढच्या आठवड्यात शेजारच्या काकूंच्या मुलाचं लग्न आहे, त्यासाठी काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल. आईने आपल्याला ते आणायला सांगितले, असं रेश्मा कपड्यांच्या घड्या घालत अथर्वला बोलली. तेव्हा अथर्व सहज म्हणाला, मग आण ना, काय प्रॉब्लेम आहे? ते आपण आणावं असं आई म्हणाल्या. ना मला वेळ नाही, तूच आण आणि दे. असंही मला त्यात काही इंटरेस्ट नाही आहे. पैसे हवे आहेत का? नको आहेत, असं उत्तर देत रेश्मा हिरमुसली. अथर्व घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत होता, पण जे सगळं सोडून आयुष्यभराची साथ देण्यासाठी त्याच्या विश्वासावर आली होती तिलाच तो विसरला होता. रेश्मा, मग गोड बातमी कधी देताय? असं शेजारच्या काकूंनी विचारलं. तुम्ही आजकालची मुलं फॅमिली प्लॅनिंगच्या नावाखाली आम्हाला गप्प बसवता. आता तरी तुझ्या सासूबाईंना या उतार वयात एकतरी नातवंड खेळू द्या लवकर. रेश्मा यावर ती फक्त हसली, पण आतून मात्र ती दुखावली होती. तुला किती वेळा सांगितले माझे घालायचे कपडे मी स्वतः काढत जाईन, तरीही तू का काढून ठेवतेस? अथर्व आज जरा जास्त चिडलेला होता. नको करत जाऊ माझ्यासाठी काही, नकोय मला तुझी मदत. कंटाळा आलाय मला सगळ्याचा, लोकांसमोर गुढीगुढी वागण्याचा. रेश्मा अपराधीसारखी स्तब्ध उभी राहिली. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच ती अथर्वच्या या रागाला सामोरी जात होती. अथर्व रागाने घरातून निघून गेला. रेश्मा मात्र तशीच उभी राहिली आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी झाली. रात्री उशिरा अथर्व घरी परतला तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आपण जरा जास्तच बोललो याची जाणीव त्याला झाली होती. रेश्मा बेडवर झोपलेली होती आणि अथर्व सोफ्यावर झोपला. सकाळी अथर्व उठायच्या आधीच रेश्मा ऑफिसला निघून गेली होती. मला कॉफी मिळेल का? अथर्व हॉलमध्ये आला. हो मिळेल ना, तू बस, मी लगेच करते, आई म्हणाल्या. थँक्यू आई. रेश्मा दिसत नाहीये? अथर्वने आजूबाजूला नजर फिरवत विचारलं. अरे, ती सकाळीच ऑफिसला गेली. बरं मला कॉफी दे पटकन, मलाही जायचं आहे. रात्री सगळं जेवण आटपून रेश्मा बेडरूममध्ये आली आणि नेहमीप्रमाणे तेच आवरू लागली. अथर्वला सॉरी म्हणायचं होतं, पण त्याचा इगोमध्ये येत होता. मग काय गिफ्ट घेतलंय?
उमा काकूंच्या मुलाच्या लग्नासाठी अथर्वने रेश्माकडे न पाहता लॅपटॉपमध्ये काम करता करता विचारलं. लॅम्प. रेश्मा एवढंच बोलली. साधा लॅम्प फक्त. कसं वाटेल ते? अथर्वने तिच्याकडे पाहत विचारलं. नाही, छान आहे. एक छोटासा लॅम्प घेतलाय ज्यात कलरफुल लाईट्स लागतात आणि सॉन्ग पण वाजतात. त्यावर एक कपल डान्स करत आणि राहिलेले पैसे उमा काकूंना आहेर देणार आहे. तेवढीच त्यांना मदत. रेश्मा शांतपणे बोलली. वा, मस्त, छान आयडिया आहे. अथर्व कौतुक करत म्हणाला. या 2 वर्षात पहिल्यांदाच अथर्व स्वतःहून रेश्माशी बोलला होता. याचं रेश्मालाही आश्चर्य वाटत होतं, पण आतून तिला बरंही वाटत होतं. आई, मी निघते. मला आज लवकर जायचं होतं. खूप उशीर झालाय. अगं, नाश्ता तरी कर. नाही आई, खूप उशीर झालाय. रेश्मा घाईत धावपतच निघून गेली. जवळजवळ. आई, मला नाश्ता दे लवकर, मलाही निघायचं आहे. हो, आणते, तू बस. अरे देवा, कसं होणार या मुलीचं? आई किचनमधून बडबड करत बाहेर आल्या. अरे अथर्व, रेश्मा तिचा टिफिन इथेच विसरून गेली रे. आई, मग घेईल ना ती एक दिवस कॅन्टीनमध्ये जेवण. तू काय एवढी काळजी करतेस? अरे रोज सकाळी लवकर उठून सगळ्यांचं जेवण बनवून जाते ती. माझी औषधं, दुपारचं जेवण सगळं जागेवर ठेवते. परत संध्याकाळी येऊन सगळं करते. माझी थोडीफार मदत होत असेल तेवढी, नाही तर सगळं एकटी करते. ती सून असली तरी तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेते माझी. कळलं का? असं म्हणत आईने अथर्वच्या कानाला हलकीशी चिमटा काढला. आई, मला कधी कधी वाटतं मी नक्की तुझाच मुलगा आहे ना, की तू मला दत्तक घेतलंय? अथर्व हसत म्हणाला. तुला काय वाटतंय ते खरं? आई किचनमध्ये जात बोलली. काही वेळानंतर आई कॉफी घेऊन आली. ही घे कॉफी आणि हा डबा, हा रेश्माला दे तुझ्या ऑफिसला जाता जाता. काय? मला नाही वेळ. मला आधीच उशीर झाला आणि त्यात अजून तिला टिफिन द्यायचं. अथर्व आडेवेडे घेऊ लागला. हे बघ, संध्याकाळी जर घरी यायचं असेल आणि संध्याकाळी जेवण हवं असेल तर तुला हे करावंच लागेल. आता तू ठरव काय करायचं. आई दम देत बोलली. कळतंय मला सगळं. तू तिचीच बाजू घेणार. खरंच मी तुझाच मुलगा आहे ना ग? चला, देतो आता डब्बा रेश्माला. माझ्या रात्रीच्या जेवणाचा आणि राहण्याचा प्रश्न आहे. आता काय करणार मग? अथर्व डब्बा घेऊन ऑफिसला पोहोचला. खरं तर तो पहिल्यांदाच रेश्माच्या ऑफिसला गेला होता. रिसेप्शनने वाट पाहायला सांगितलं. थोड्या वेळाने रेश्मा बाहेर आली. तिच्यासोबत तिच्या सहकारी पण होते. ते सगळे कॅन्टीनलाच चालले होते. रेश्मा अथर्वकडे आली. तुम्ही कशाला आणला टिफिन? मी घेतलं असतं कॅन्टीनमध्ये. तुम्हाला उगीच त्रास. काही नाही. हा, हे घे टिफिन, येतो मी 1 मिनिट. या माझ्या फ्रेंड्स. आणि हे रेश्मा थोडी थांबली. हे मिस्टर अथर्व. अथर्व बोलला. रेश्मा फक्त बघत राहिली. अगं, आज राहू दे, ऑफिसला जायचं. एवढं बरं नाही तरी मेले ते ऑफिसवाले कसे बोलवतात. नाही हो आई, मी ठीक आहे. बस थोडा विकनेस आहे आणि मी घेतली गोळी, येईल कमी. आणि मी आणते संध्याकाळी भाजी. तुम्ही नका जाऊ उगाच पावसात. रेश्मा ऑफिसला गेली, पण तिला अस्वस्थ वाटत होतं. थोडा तापही होता. तरीही तिने तसंच काम केलं. संध्याकाळी भाजीसाठी मार्केटमध्ये गेली. इकडे ना रेश्माचा फोन लागत होता ना अथर्वचा. आई अस्वस्थ झाल्या होत्या. एवढी रात्र झाली तरी दोघेही परतले नव्हते. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. काय झालं असेल? आई सारख्या आत बाहेर चक्रा मारत होत्या. मीच जाऊ का बघायला? पण कुठे शोधू? देवा, माझी लेकरं लवकर येऊ दे घरी. थोड्या वेळात अथर्व घरी पोहोचला. अरे रेश्मा कुठे? अगं, पण आम्ही एकत्र कुठे येतो? आणि अजून ती आली नाही. तिला फोन केलास का? अरे तिचा फोन नाही लागत रे. कुठे असेल ती? काय झालं असेल का? आईला रडू कोसळलं होतं. तू 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 रडू नको ग. बस तू आधी इथे. काळजी करू नको. मी जातो, मी पाहतो काय. आई तू हायफर हो नको. काही नसेल झालं रेश्माला. अथर्वने आईला पाणी दिलं. ती थोडी शांत झाली आणि अथर्व बाहेर पडला रेश्माला शोधायला मुंबईमध्ये. त्यावेळी खूप पाऊस होता. समोरचं दिसतही नव्हतं. सगळीकडे फक्त पाणी. अशा पावसात अथर्वच्या मनात वेगवेगळे विचार येत होते. त्याला आता भीती वाटत होती. अथर्व सैरावैरा शोधत होता रेश्माला. ती कुठेच दिसत नव्हती. अथर्व पूर्ण भिजलेला होता. एवढ्या पावसात छत्री म्हणजे फक्त काही काड्या उरल्या होत्या. अथर्व आता थकला होता. सगळीकडे पाहून झालं होतं. ऑफिस स्टॉप, येण्या जाण्याचा रस्ता, आसपासच्या सगळ्या गल्ली, अगदी सगळं. पण कुठेच त्याला रेश्मा मिळाली नाही.
अथर्व आता अस्वस्थ झाला होता आणि त्यालाही रडू कोसळलं होतं. फक्त त्याचे अश्रू पावसात मिसळत होते. लग्नानंतर पहिल्यांदाच अथर्वला रेश्मा डोळ्यासमोर नसल्याचा त्रास होत होता. तिचं असणं त्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटू लागलं होतं. आपण तिला कायमचं गमावून बसू की काय अशी भीती त्याच्या मनात घर करू लागली होती. भर रस्त्यात या अवाढव्य कोसळणाऱ्या पावसात अथर्व बसला. त्याचे अश्रू मातीत मिसळत होते. तेवढ्या त्याला आठवलं, एक जागा बघायची राहिलीये, मार्केट. अथर्व ताडकन उठला आणि मार्केटच्या दिशेने धावत गेला. मार्केटमध्ये सगळीकडे पाणी साचलं होतं. सगळी दुकानं बंद होती. त्याने खूप शोधलं, तिथेही पण रेश्मा दिसली नाही. अथर्व पुन्हा हिरमुसला. पाठी करत चालत असताना एका कोपऱ्यात कुणीतरी उभं असल्याचं दिसलं. अथर्व भरभर चालत गेला तिकडे. जसं जसं तो पुढे जात होता तशा तशा त्याच्या आशा वाढत होत्या. एकदाचा तो तिथे पोचला. समोर एका बंद दुकानाबाहेर पत्र्याच्या आडुशाला रेश्मा उभी होती, पूर्ण भिजलेली. अथर्वच्या हृदयाचे ठोके वाढले. तो धावत रेश्माकडे गेला आणि तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागला. अथर्वला आपण काय वागतोय याचं भान नव्हतं. त्याला त्या क्षणी फक्त रेश्मा हवी होती. तो खूप रडला तिच्या मिठीत. त्याचं हे रूप रेश्मासाठी पहिल्यांदाच होतं. दोघे बराच वेळ शांतपणे एकमेकांच्या मिठीत उभे होते. जशी कडकणाऱ्या विजेनंतर पावसाचे अलगद थेंब पडतात तसं वातावरण झालं होतं. तिथे अथर्व शांत झाला होता. तिच्याकडे न पाहता त्याने रेश्माच्या हातातील बॅग घेतली आणि चालू लागला. रेश्मा त्याच्या पाठी चालत होती. दोघेही शांत होते. घरी पोहोचले दोघेही. अगं, कुठे होतीस तू? तुझा फोन बंद, वरून पाऊस. मी किती घाबरले होते बाळा, म्हणून मीच अथर्वला पाठवलं तुला शोधायला. त्यात तुला सकाळीच बरं नव्हतं. अहो आई, मी वेळेत निघाले होते, मार्केटमध्ये आले, भाजी घेतली आणि निघणार तोच पाऊस सुरू झाला. मला वाटलं येईल कमी, पण पाऊस खूपच वाढत गेला. पण जर अशी परिस्थिती होती तर एक फोन करायचा ना मला. म्हणजे आईला तरी किती हायपर झाली होती ती. अथर्व खूप हक्काने बोलत होता. नाही म्हणजे मी प्रयत्न केला होता, पण फोनची रेंज नव्हती. बरं जाऊ द्या, आता वाद नको. तुम्ही दोघे सुखरूप घरी आलात ना. बस मग जा, दोघे फ्रेश होऊन या, मी जेवण गरम करते. रेश्मा उठून गेली. पाठी अथर्वही गेला. रेश्माने कपाटातून तिचे कपडे घेतले. अथर्वचे घेणार तोच तिला आठवलं. त्याच्यावरूनच त्याचं भांडण झालं होतं. रेश्माने फक्त स्वतःचे कपडे घेतले आणि गेली. अथर्वच्या ते लक्षात आलं आणि त्याच्यामुळेच हे झालं हे त्याला कळलं. दोघे खूप भिजले होते. रेश्मा चेंज करून बाहेर आली आणि चालताना ओल्या फरशीवर तिचा पाय घसरला. ती पडणारच तेवढ्यात अथर्वने तिला सावरलं. जरा बघून चाल ना, ओलं झाले, घसरणारच ना, असं म्हणत अथर्व चेंज करायला जाताना त्याचाही तोल गेला आणि तो खाली पडला. त्याला वाटलं रेश्मा सावरा येईल, पण रेश्मा त्याच्याकडे बघून हसत होती. म्हणे बघून चालायचं, असं म्हणत रेश्मा हसत बाहेर गेली. रेश्मा आज खूप खुश होती. हा पाऊस तिच्या आयुष्यात परत तेच सुख देऊन गेला. हॅलो आई, बोल ना, तुझी तब्येत ठीक आहे ना? रेश्मा काळजीच्या स्वरात आईला बोलली. मी ठीक आहे बाळा, तू काही दिवस आलीस तर बरं होईल बाळा. मी विचारते आईंना आणि सांगते तुला. रेश्माला आईची खूप काळजी वाटू लागली होती. रेश्माने सासूबाईंना विचारलं. अर्थातच त्यांनी परवानगी दिली. रेश्मा संध्याकाळी ऑफिसवरून डायरेक्ट माहेरी गेली. रात्री अथर्व उशिरा घरी आला. आईने जेवाय वाढलं, पण अथर्वचे डोळे रेश्माला शोधत होते. रेश्मा दिसत नाहीये. अरे, ती माहेरी गेली. तिच्या आईला बरं नाहीये म्हणून मीच तिला बोलले 4-5 दिवस तिथेच राहा, त्यांनाही बरं वाटेल जरा. अथर्वच्या हातातील घास खाली पडला. चेहऱ्यावर स्माइल ठेवत चांगलं केलं असं तो म्हणाला. पण मला सांगून तरी जायचं होतं, मीही गेलो असतो त्यांना पाहायला. अथर्व तक्रारीच्या सुरात बोलला. अरे, तिने तुला फोन केला होता म्हणाली, पण तू फोन उचलला नाही वाटतं. कसं शक्य आहे आई? फोन आला असता तर मला कळालं असतं ना. अथर्वने फोन चेक केला तर रेश्माचे 2 मिस कॉल होते. अरे, मला कळलं कसं नाही? अथर्व स्वतःशीच बोलला. रात्री अथर्वला झोप येत नव्हती. रूममध्ये फेऱ्या मारत होता. तो फोन करू का? मी फोन नाही उचलला तर नंतर करू शकतो ना. माझ्याही सासूबाई आहेत, मलाही आहे काळजी त्यांची. अथर्वचा हात नकळत फोनकडे वळला. अथर्वने रेश्माला फोन लावला. हॅलो हॅलो, हा बोल ना. घरी पोहोचलात का? हो. कशी आहे आता तब्येत आईची? ठीक आहे. आणि तुझी?
अथर्व प्रेमाने बोलला, माझी? मला काय झाले? मी छान आहे. रेश्माचा आवाज अथर्वला प्रफुल्लित करत होता. दोन्हीकडून थोडा वेळ शांतता होती. ठीक आहे, ठेवते मग मी फोन. बाय रेश्मा बोलली. ठीक आहे. किती दिवस तरी अजून राहणार आहेस तिथे? बघू, आईला बरं वाटलं तर येईल मी लवकर. ओके, ठीक आहे, बाय. अथर्वने फोन ठेवला आणि एक मोठा श्वास घेतला. त्याला अस्वस्थ वाटत होतं. रेश्मा नाहीये तर एवढा फरक का पडतोय मला? काय चाललंय सगळं? मला तिची सवय झाली की मला रेश्मा आवडू लागली. दुसऱ्या दिवशी अथर्वने ऑफिसमधून रेश्माला फोन केला, कारण तेच आईची तब्येत कशी आहे हे विचारायचं होतं. त्याचं असं अचानक काळजी करणं रेश्माच्या लक्षात आलं होतं. तिला त्याच्यात झालेला बदल समजत होता आणि आवडतही होता. संध्याकाळी अथर्व लवकर ऑफिसमधून निघून रेश्माच्या ऑफिस खाली थांबला. ती नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर मैत्रिणींसोबत बाहेर आली. समोर अथर्वला पाहताच तिला धक्काच बसला, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच तो तिला असा बाहेर भेटत होता. तुम्ही इथे? हो, म्हणजे माझं आज जरा काम कमी होतं म्हणून लवकर निघालो होतो. हो, ते ठीक आहे, पण मग इथे काय करताय? लवकर निघालात तर घरी नाही गेलात? रेश्मा आश्चर्याने विचारली. हा, ते मी घरीच निघालो होतो, पण म्हटलं वेळ मिळाला आहे तर भेटावं आईंना, तेवढंच त्यांना बरं वाटेल. अथर्व रेश्माकडे न बघता बोलत होता. हो, मग जायचं ना घरी? आई घरीच आहे. इथे काय करताय? रेश्माचे प्रश्न संपतच नव्हते. अगं, म्हणजे आता मी जाणार होतो घरी, पण म्हटलं आता तुझ्या ऑफिसच्या इथूनच जाणार आहे तर सोबतच जाऊ म्हणून थांबलो. अथर्वला घाम फुटत होता त्यावेळी. जाऊया का आपण? हो. रेश्मा गाडीत जाऊन बसली. अथर्वने सुटकेचा श्वास घेतला आणि दोघेही घरी निघाले. दोघेही शांत होते. रेश्मा गाडीच्या बाहेर पाहत होती, तर अथर्व आरशातून चोरट्या नजरेने रेश्माकडे पाहत होता. अगदी फिल्मी चालत होतं. तेवढ्यात अथर्वने गाडी थांबवली. काय झालं? काही नाही. आपण कॉफी घेऊ का? इथे छान मिळते. कॉफी? रेश्मा अथर्वकडे पाहतच राहिली. काय झाले यांना? असे का वागतायत आज? जसं प्रेम जणू उतू चाललंय. रेश्मा गाडीतून उतरली आणि अथर्वच्या पाठी चालू लागली. दोघे कॉफी शॉपमध्ये गेले. अथर्व एका अगदी सभ्य आणि प्रेम नवऱ्यासारखा वागत होता. सुरुवातीला रेश्माला कळत नव्हतं की नक्की काय झालं आहे. अथर्वला कॉफीचा घोट घेत रेश्मा अथर्वचं निरीक्षण करत होती. तुम्हाला काही सांगायचंय का? रेश्मा अथर्वच्या डोळ्यात डोळे घालून बोलली. तसा अथर्वला ठसका लागला. हळू जरा, रेश्मा काळजीने बोलली. नाही, म्हणजे असं आपण कधी एकत्र बाहेर येत नाही म्हणून विचारलं. काही बोलायचंय का? रेश्मा उत्तराच्या अपेक्षेने अथर्वकडे पाहत बोलली. नाही, असं काही खास नाही, सहजच. अथर्वला घाम फुटत होता. हिच्याशी भांडताना एवढा बिनधास्त असतो मी, पण आज माझं काय झालंय असं अथर्व मनात बोलला. तुम्ही काही बोलला का? नाही. निघूया का आपण? अथर्व बिल ठेवत बोलला. दोघेही निघाले. नक्की काय झालं? आईंना अथर्व बोलायचं म्हणून बोलला. गुडघे दुखतात तिचे आणि वय पण झालं आहे, सो नाही जमत तिला. आता जरा दगदग झाली की आजारी पडते. लगेच रेश्मा काळजीच्या स्वरात बोलली. तिच्या डोळ्यात अलगद पाणी आलं. त्याला समजतं. ते नको काळजी करूस, होतील लवकर. ठीक. बाबा कसे आहेत? छान आहेत. आता रिटायर झाल्यापासून त्यांचा रुटीन ठरलाय. सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जातात. नंतर आले की स्वतः चहा बनवतात आईसाठी आणि त्यांच्यासाठी, आणि दोघं बसून एकत्र चहा घेतात. बाबा आईला संपूर्ण पेपर वाचून दाखवतात. कधी कधी तर माहितीये, आईला कंटाळा येतो तरी बाबा काही ना काही करामती करत असतात आईला हसवण्यासाठी. हे सगळं बोलत असताना रेश्मा अगदी हरवून गेलेली होती आणि तिला असा आनंदी पाहून अथर्व भारावून गेलेला. तुम्हाला माहितीये, काल तर चोख बाबांनी आईसाठी मोगऱ्याचा गजरा स्वतःच्या हाताने केला होता. खूप खुश झाली होती आई. हे सगळं वर्णन करताना रेश्मा एवढी हरवून गेली की तिचा हात कधी अथर्वच्या हातावर गेला तिलाही भान नव्हतं. अथर्व फक्त तिच्याकडे पाहत होता. जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा ती मोठ्याने ओरडली. अहो, समोर बघा. समोरून येणाऱ्या गाडीची धडक
चुकवताना गाडी एका झाडाला धडकली. दोघेही सुखरूप होते, पण रेश्मा खूप घाबरली होती. तिने अथर्वला घट्ट मिठी मारली होती. वातावरण शांत झालं होतं, पण रेश्मा अजून तशीच होती. तिच्या डोळ्यातील अश्रू देखील सुकले होते. आजूबाजूला माणसं जमू लागली होती. त्यांच्या आवाजाने रेश्मा भानावर आली. दोघे गाडीतून बाहेर आले. दोघे थोडे नर्वस झाले होते. अथर्वने गाडी पाहिली. धडकेने गाडीचा पुढचा भाग चेपला होता. अथर्वने फोन केला आणि गाडी गॅरेजमध्ये न्यायला सांगितले आणि तो चालू लागला आणि त्याच्या पाठी रेश्मा. थोड्या अंतरावर एक रिक्षा मिळाली. दोघेही बसले त्यात. लागलं नाही ना तुला? अथर्वने विचारलं. रेश्मा अजूनही थोडी भिलेली होती, पण तिने मानेनेच नकार दिला. दोघेही घरी पोहोचले. अथर्वने सर्वांची चौकशी केली. रेश्माला अथर्वचं हे वागणं खूप आवडत होतं, पण त्यासोबत तिच्या मनात खूप प्रश्नही होते. रात्री अथर्व त्याच्या घरी आला आणि बेडवर आरामात पडला. दोन्ही हात साईडला करून डोळे मिटून शांत पडून होता. त्याच्या डोळ्यासमोर सतत आज रेश्मासोबत घालवलेले क्षण येत होते आणि चेहऱ्यावर स्माईल. कानात कॉड घालून गाणी लावून निवांत पडला होता. उनसे मिली नजर कि मेरे होश उड़ गए, ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर कि मेरे होश उड़ गए. 2-3 वेळा त्याने रेश्माचा नंबर डायल केला, पण लगेच कट झाला. उगीच तिला काय वाटेल, एवढ्या रात्री फोन केला तर, आणि नाही आवडलं तर उगीच नको, अथर्व स्वतःशीच बोलत होता. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली आणि तो फोन रेश्माचा होता. पहिली रिंग संपायच्या आधीच अथर्वने फोन रिसीव्ह केला. हॅलो हॅलो. अथर्व काही बोलत नव्हता. हॅलो, अहो मी रेश्मा बोलते. ऐकू येते का? हां 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 बोल. काही नाही, तुम्ही पोहोचलात का नीट हे विचारायचं होतं. हो मी पोहोचलं. बरं ठेवते मग मी फोन. बाय बाय. अथर्वने फोन ठेवला. पण त्याचं मन लागत नव्हतं. त्याला रेश्माला मनातलं सांगायचं होतं, पण धीर नव्हता, कारण त्याने त्यांच्या नात्याला सुरुवातीला पूर्ण विराम लावला होता. आता त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करायची होती. पण तिला सांगणार कसं आणि काय वाटेल तिला? काय म्हणेल ती? अचानक कसं प्रेम झालं असं विचारलं तर तिने? अथर्व हैराण झाला होता. त्याला समजत नव्हतं काय करावं. आधी तिच्या मनात काय भावना आहेत माझ्याविषयी कळायला हवं, पण कसं? 2 दिवसांनी रेश्मा सासरी परतली. नेहमीचं रुटीन सुरू झालं, पण आता एक बदल होत होता. रोज अथर्व आणि रेश्मा सोबत निघायचे घरून. अथर्व रेश्माला ड्रॉप करून पुढे जात असे. खरं तर रेश्माचं ऑफिस टाइम त्याच्यापेक्षा लवकर असायचं, तरीही तो लवकर निघायचा. रेश्माला हा बदल समजला होता, पण तिने कधी विचारलं नाही. खरं तर तिने त्याला कधीच विचारलं नाही का, कसं. आज जेवण उरकून सगळं आवरल्यानंतर रेश्मा झोपायला जाणार होती. तेवढ्यात अथर्व बाहेर आला. आई बसली होती सोफ्यावर. तोही बसला. आई, वातावरण छान आहे ना, चल ना आपण आईस्क्रीम खायला जाऊया, तेवढंच तुझं चालणं होईल. आई. रेश्मा काहीतरी काम करत ऐकत होती सगळं. मी आणि आता तेही आईस्क्रीम खायला? आईने अथर्वचा कान पकडला. चेष्टा करतो माझी? एवढ्या थंडीत आईस्क्रीम खायचं तुला? आणि काय माझं चालणं? तुझ्यापेक्षा अजूनही तंदुरुस्त आहे मी, कळलं का? आई सोड ग, दुखतोय कान. हे बरं आहे तुझं? एकीकडे मी वेळ देत नाही म्हणून ओरडते आणि आता अशी वागतेस. अरे आता मला थंडी नाही. स्वस्वत बाबा, तू आणि रेश्मा जा ना. अथर्वला मनोमन तेच हवं होतं बहुतेक. आईने हे पक्क ओळखलेलं बहुधा. चालेल, मला जायचं तुझ्यासोबतच होतं, पण आता तू म्हणतेस तर जातो मी. रेश्मा अथर्वाकडे पाहतच राहिली. हे स्वप्नात आहे की खरं तिला कळत नव्हतं. रस्त्यावर पाऊस मस्त फेरी मारून गेला होता. रस्त्याच्या कडेला ओरडून थकलेली ती उन्हाळ कार्टी आभाळ पांघरून झोपली होती. थंड हवा त्यांच्या सोबत वाहत होती. सगळीकडे शांतता होती, पण 2 मन मात्र नर्वस झालेली. खूप थंडी आहे ना? अथर्व हात चोळत बोलला. हो,
आपण जाऊया का परत? इतक्या थंडीत कोण खात आईस्क्रीम? अगं हीच तर मज्जा आहे, थंडीत आईस्क्रीम. काय मस्त गुलाबी थंडी पडली, वातावरण पण मस्त रोमॅन्टिक आहे आणि त्यात फक्त तू आणि मी. अथर्व बोलण्याच्या ओघात सगळं बोलून गेला, पण रेश्मा स्तब्ध झाली होती. ती जागच्या जागी थांबली. अथर्वला जाणवलं. त्याने मागे पाहिलं तर रेश्मा तिथेच उभी होती. तो तिच्याजवळ गेला. काय झालं, का थांबली? रेश्मा अथर्वकडे पाहत होती. फक्त तुम्ही ठीक आहात ना? हो, मला काय झालं? मग असे का वागताय? असे म्हणजे कसं? अथर्व हाताची घडी घालत बोलला. नाही म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं, म्हणजे तुम्ही ते. रेश्मा गोंधळली. तिच्या भावना तिला शब्दात बांधता येत नव्हत्या. काही नाही असं म्हणून रेश्मा चक्क चालू लागली. थोडं पुढे गेल्यावर तिच्या लक्षात आलं की अथर्व सोबत नाहीये. तिनेही वळून पाहिलं तर अथर्वही तिथेच उभा होता, जिथे मगाशी ती उभी होती. ती त्याच्याकडे गेली. चला ना, काय झालं? ती त्याच्यासमोर उभी होती आणि तो फक्त तिला पाहत होता. अहो मी तुमच्याशी बोलते, चला, असं म्हणून रेश्मा वळणार तोवर अथर्व फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसला. खिशातून रिंग काढली. तू माझे जन्मभर साथ देशील का, असं विचारलं. रेश्माला कळत नव्हतं नक्की काय झालं. आता तिच्या डोळ्यात फक्त अश्रू होते आणि चेहऱ्यावर प्रश्न. आय लव्ह यू रेश्मा. मला माहितीये तुला आता खूप प्रश्न पडले असतील की माझ्यात एवढा बदल असा अचानक कसा झाला, असं अचानक प्रेम वगैरे कसं झालं. तर त्याला कारण तूच आहेस आणि तुझा सहवास. या 2 वर्षात माझ्याकडून नवरा म्हणून काहीच केलं नाही तुझ्यासाठी, पण तू सतत एका पत्नीची, सुनेची सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यास, कोणतीही तक्रार न करता. जेव्हा तू पावसात मला सापडत नव्हतीस ना, तेव्हा मला जाणवलं की मी काहीतरी गमवून बसतोय. तू सापडणं मला तितकंच महत्वाचं होतं. मला जेवढं श्वास घेणं मी बेचैन झालं होतं, तेव्हा तुला गमवण्याची भीती वाटू लागली होती. मग मला कळलं की मला असं का होतंय, कारण तुझ्यात जीव गुंतला आहे माझा. मला नेहमी वाटायचं की प्रेम एकदाच होतं, पण मला आता पटलंय, खरं प्रेम हे प्रेम असतं. ते असं 1-2दा नाही तर सतत होत असतं, ते पण त्या व्यक्तीशी जी आपल्या जवळ असते. मी तर एकेकाळी अशा व्यक्तीशी प्रेम केलं होतं जिला फक्त मी हवा होतो, पण माझं जग नको होतं. आणि तू तर, मी तुझा नसतानाही माझ्यावर आणि माझ्या जगावर निस्वार्थ प्रेम करत राहिलीस. कधीच कोणतीही आशा नाही ठेवलीस माझ्याकडून. मला माफ कर. माझ्या चुका सुधारण्याचा एक चान्स देशील का? रेश्माला रडू आलं होतं. ती देखील गुडघ्यावर बसली आणि फक्त हात पुढे केला. त्याने तिला रिंग घातली. आता दोघे एकमेकांच्या मिठीत सामावले होते आणि याची जणू साक्ष म्हणून पाऊस पडत होता. धन्यवाद.